हाय, हॅलो, नमस्कार. ज्योती मोरे क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग कशी करायची अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे, ब्लाऊजवरून मापं घेऊन. आता आपण ब्लाऊज स्टिच कसं करायचं ते दाखवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं. इथं मी कटोरीचा पार्ट घेतला आहे जोडण्यासाठी. बघा, सरळ भागावर उलटी कटोरीचा कपडा ठेवायचा आणि स्टिच करायचं. असं प्रकारे स्टिच केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे आपली कटोरी होणार आणि अशी आपली शिलाई येणार. सरळ कपड्यावर मी उलटं ठेवलं होतं, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हे मी आता परत त्याला डबल शिलाई घेत आहे, जेणेकरून आपली कुठलीही शिलाई डबल असली का कधीही ती उधळणार नाही आणि परफेक्ट राहील. ही अशी आपली डबल शिलाई. आणि हे मी दोन्ही पार्ट एकत्र घेतले आहे कटोरीचे खालचे. आणि जे आपण टक्ससाठी जे भाग काढलेला आहे तिथं मी आता मोजून घेते. आडवा 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच मी असं मार्जिन करून घेत आहे आणि तिथून आता मी शिलाई घेते. हे असं घेतल्याच्यानंतर आपला परफेक्ट टक्स जे ऑलरेडी होता, जे ब्लाऊज मापाला होतं त्याचा होता तेवढाच येणार. कारण ते आपण तिथला मोजूनही घेतला तरी चालते. त्यालाही मी दाब शिलाई डबल देते. प्रत्येक शिलाई आपण डबल घेतलेली चांगली असते, कारण कधीही हे होत नाही, उकलल्या जात नाही. आणि हे दुसरी मी कटोरीची साईज घेते. साईडला तर ते पण सोयीशावर उलटा कपडा ठेवायचा कटोरीचा, जेणेकरून आणि खालून जोडत यायची. कधीही उलटी सोयीशी होत नाही. कारण कधीकधी काय होतं की बऱ्याच लेडीजचं एकाच साईडची कटोरी जोडण्यात येते. खूपदा त्यांचा असा प्रॉब्लेम होते. त्यामुळे एक खालून जोडत यायची आणि एक वरून जोडायची, मग हा प्रॉब्लेम कधी होत नाही. आणि नेहमी उलट्या म्हणजे सरळ कपड्यावर उलटा ठेवायचा. आणि हे दोन्ही खालचे आपण कटोरीचे पार्ट एकत्र करायचे, व्यवस्थित दोन्ही बरोबर घ्यायचं, कमी जास्त कुठलाच नाही करायचं. आणि हे असं मी आता आडवा 1.5 आणि उभा 2.5 इंच असं मी कटोरी घेतली. एकदम छान अशी आपली कटोरी झालेली आहे तयार. आता आपण इथं याला हे बघा तुम्हाला दाखवते दोन्ही पार्ट. हे बघा, एकदम छानपैकी आपली अशी कटोरी झालेली आहे. आता आपण इथं घेऊ क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी ही आपण 2 प्रकारे हे जोडू शकतो. डायरेक्ट कटोरीलाही जोडू शकतो आणि अशी आपण दोन्ही पार्ट एकत्र शिवून त्याला फोल्ड करून आपण जोडू शकतो. ही पण खूप सरळ पद्धत आहे. आता मी इथं दोन्ही पार्ट जोडून घेतले आहेत आणि इथं मी आता दाब शिलाई देते. जे आपल्या खालून पार्ट येते क्रॉसपट्टीचा, त्याला मी अशी दाब शिलाई देते, जेणेकरून थोडीशी फिनिशिंग आणि दाब शिलाईमुळं शिलाई पण पक्की राहते. हे बघा, आपली अशी झालेली आहे. अशी आता मी दोन्हीकडचे साईड जोडून घेते. आणि इथं पण बऱ्याच लेडीजचं दोन्ही पार्ट एकच साईडचे होतात. तर त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी एक सरळ एक उलटा असं ठेवलं ना कधीच होत नाही. आणि आता इथं मी दाखवते तुम्हाला की दोन्ही क्रॉसपट्ट्यांचे हे क्रॉस तोंड समोरासमोर आले पाहिजे आणि खालून उलटी शिलाई आली पाहिजे. त्याच्यामुळं आपलं कधीही एकच पार्ट होत नाही. हे बघा, आता इथं मी क्रॉसपट्टी आपली कटोरीच्या कडूनच जोडायची, मागून कधीच नाही जोडायची. कारण उरली कमी जास्त झाली तरी आपण तिकडची कट करू शकतो, पण इकडची नाही. तसं तर होत नाही, पण जर नवीन शिकणाऱ्या बायकांच्यानं झाली तरी तिकडं आपल्याला कट करता येते. शक्यतो कटोरीकडूनच क्रॉसपट्टी जोडायची. ही अशी एकदम परफेक्ट अशी धरून सावकाश नवीन शिकणाऱ्या बायकांनी शिवलं तरी चालते, कारण घाई करण्यापेक्षा सावकाश असं ही खालूनच घ्यायची शिलाई. आणि इथं पण आपण दाब शिलाई देणार. ही तर अगदी एक सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी जोडण्याची, कारण याला कुठलंही फोल्ड करायची नाही. आणि दुसऱ्या पद्धतीची एक आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. अजून चांगल्या फिनिशिंगसाठी जर म्हटलं तर दुसऱ्या पद्धतीची पण आपण शिवू शकतो. आता ही इथं आपण क्रॉसपट्टी खाली ठेवली आणि कटोरीचा पार्ट वरी ठेवला, कारण आपल्याला उलटं सोयीचं हे लवकर लक्षात येतं त्याच्यामुळं. आणि एका साईडची होत नाही, कारण आपल्याला कटोरीकडूनच जोडायचं आहे, पाठीमागून नाही जोडायचं आहे. हे आता मी दाब शिलाई देते पाठीमागून, पण शक्यतो जोडताना आपण कटोरीकडूनच जोडायचं. दाब शिलाई आपण कुणी दिली तरी काही हरकत नाही. हे बघा, आपली दोन्ही साईडची झाली. उलटं सोयीशा कधी होणार नाही. खूप जणांचे क्रॉसपट्टी कटोरी आणि
स्लीवचं प्रॉब्लेम. हे आता इथं आपण हुक बटन पट्टी बघत आहोत. इथं आपण बॅक साईडचा गळ्याचा पार्ट मोजून घेऊन त्याच्यातला आपला कपडा पाहिजे हुक बटन पट्टीसाठी ते घेणार आहोत. इथं आपण बरोबर गळा टाकून खालचा 3 आणि वरचा 2.25 असं घेतलेलं आहे, कारण राऊंडमध्ये छान येतो. 2.5 खालचा 2.5 आहे आणि वरचा 2.25. आपण हे असा गोल गळा इथं कट केलेला आहे. ब्लाऊजचा खालचा पार्ट बघायचा आणि त्यानुसारच गळा कट करायचा, कधीही कमी जास्त होत नाही. तर इथे हे मी हुकासाठी पट्टी घेणार आहे डबल, जे की आपल्याला लागते. इथं आता मी हुक पट्टी जोडत आहे. आय बटन पट्टी ही कोणी म्हणतं, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असल्यामुळं त्याला प्रत्येकजण वेगवेगळं नावाने बोलतं. त्याच्यामुळं काम परफेक्ट जमलं पाहिजे, आपल्याला शिलाई व्यवस्थित आली पाहिजे. हे असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. खालून पट्टी ठेवली आणि आपण आता तिला वर फोल्ड केलेलं आहे, की जे आपल्याला आय बटन त्याच्या आय तयार करायचे आहेत, जे की हुका अडकवण्यासाठी आपल्याला. इथंही मी डबल शिलाई देत आहे, जेणेकरून पट्टी एकदम छान आणि फिनिशिंग पण वाटेल. हे अशा प्रकारे खाली पण पॅक करून घ्यायचं, की कधी असं उकलल्या जाणार नाही शिलाई. आणि इथं मी आता हुकपट्टीत लावून घेते. हुकपट्टी वरून लावायची आणि खाली फोल्ड करायची. हुकपट्टी जी आहे ती डाव्या साईडला येते. आणि याच्यावरून पण अशी दाब शिलाई द्यायची, जे की फिनिशिंग चांगली येते. दाब शिलाई दिली ना कुठली पण फिनिशिंग एकदम छान येते. आणि त्यात आम्ही ही पट्टी फोल्ड करून घेत आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं कोणालाही घरी बसूनच शिवण क्लास करता येईल. कोणाकडेही जाऊन क्लास करायची गरज नाही. अगदी आपली भाषा पण सोपी मराठी, त्याच्यामुळं कोणालाही घरगुती महिलांना जड जाणार नाही शिकण्यासाठी किंवा अवघड वाटणार नाही. हे बघा, कमी जास्त झालं तर मी तेव्हाही बोलले होते कटिंग करताना, की आपण कमी जास्त झालं तर नंतर बघून कट करून घेऊ शकतो. थोडंसं खालीवरी होतं पट्टी जॉईंट करताना, कारण एक पट्टी आपली वाढीव असते, एक पट्टी थोडीशी हुकाची कमी होते. त्याच्यामुळे कमी जास्त एखाद्या वेळेस होतं, कधीकधी होत नाही, कधीकधी होतं. तर हे आता आपण इथं बॅक साईड घेतलेली आहे. आपण मागलचे टक्सचे खुणा करून घेत आहोत. आता इथं आपण गळ्याकडून 4 इंच आणि उभं पण आपण 4 इंच घेतलेलं आहे, जे मागचे आपले बॅक साईडचे टक्स असतात ते. आता आपण इथं हे मागचे पण टक्स घेणार आहोत. खालून 4 इंच घेतलेला आहे आणि मध्यभागातून पण 4-4 इंच घेतलेला आहे. कुठलीही शिलाई दाब शिलाई डबलच असलेली, म्हणजे शिलाई डबलच घेतलेली चांगली, कारण उकलत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक शिलाई डबलच घेते. त्याच्यामुळं एकदम छान अशी फिनिशिंग पण येते. हे बघा, आपले मागचे टक्स तयार झालेले आहेत. आता आपण इथं पट्टी बघू. बॅक साईड पट्टी, एक साईड आता मी हे पट्टी काढलेली आहे, तर एक साईड आपण असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. पूर्ण अशी शिलाई मारून घेतल्याच्यानंतर आपण बॅक साईडची पट्टी जोडणार आहोत. ही अगोदरच पट्टी फोल्ड केली ना की सोपं जातं शिलाई करायला, कारण काही काही नंतरही फोल्ड करतात, पण मी अगोदरच करते, कारण अगोदरच सोपं जातं केल्यावर. हे असं सरळ कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर ही पट्टी उलटी ठेवायची. पट्टी उलटी आली पाहिजे आपली. आणि आपण आता जॉईंट करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीनं सगळी आपली ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आहे, कुठलंही अवघड नाही. आणि एक माप आपण जर शिकलं तर कधीच ब्लाऊज कुठलंच बिघडणारही नाही.
अगदी सोपी पद्धत. याच्यावरही आता आपण दाबशिलाई देत आहोत. ही दाबशिलाई जी आहे ती पट्टीवर आली पाहिजे, बॅक साईड याच्यावर नाही आली पाहिजे. पट्टी जी आहे आपण लावलेली त्या पट्टीच्या वरूनच आली पाहिजे शिलाई. हवं तर आपण एखादं जुनं ब्लाऊज जवळ ठेवून त्याचेही बघू शकतो. आणि पट्टी जॉईंट करताना हे मात्र असं उलटा कपडा पकडायचा, कारण आपली पट्टी व्यवस्थित बसली पाहिजे. एकदम सैल टाईट नाही झाली पाहिजे, कारण मागची पट्टी टाईट झाली तर मागून ब्लाऊज उचलणं किंवा अद्दर होणं म्हणतात, तर ते होऊ शकतं. ब्लाऊजची पट्टी ही एकदम सैल आली पाहिजे, अशी टाईट नाही झाली पाहिजे. किंवा आपण मध्ये एखादी त्याला हे पण व्यवस्थित आपली पट्टी जोडून झालेली आहे. एखादी मध्ये चून जरी दिली तरी आपली पट्टी व्यवस्थित बसून जाईल. पण मला तसं वाटत नाही म्हणून मी काही देत नाही. कधीतरी देते, कधी देत नाही. हे बघा आपला गळा, आता तुम्हाला मी इथं दाखवते. हे बघा आता आपला गळा इथं बरोबर परफेक्ट आहे. आपल्याला काही गरज नाही कट करायची वगैरे. जरी सांगितला कोणी तर कमी जास्त करू शकतो आपण. हे बघा आता आपण बॅक साईडवर फ्रंट साईज आपण सरळ ठेवली. म्हणजे खालची सरळ साईज आहे, वरचा उलटा ठेवलेला आहे आपण. आणि इथं आपण शोल्डर आता जोडत आहोत, जे की आपला ब्लाऊजचा मेन पार्ट आहे, शोल्डर. कारण आता ब्लाऊजच पूर्ण होत आलेला आहे. कारण शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण गळा आणि स्लीव्ज आपले दोनच पार्ट जोडायचे राहिलेत. इथं आपलं झालेलं आहे शोल्डर जोडून. आता इथं मी तुम्हाला गळ्याची पट्टी काढायची सांगते. इथं हे आपला क्रॉस कपडा आहे. याच्यावर आपण हे असं कमीत कमी एका स्केलच्या आकाराचा आपण पट्ट्या काढू शकतो. त्याच्यापेक्षा मोठ्या घेतल्या तरी चालते, पण कमीत कमी 1 इंचची पट्टी राहिली म्हणजे आपल्याला पायपिंगला सोपं जाते. एकदम छोटी पण काढायची नाही आणि एकदम मोठी पण नाही काढायची. तर हे असे आपण इथं क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत, जे की आता आपल्याला गळ्याच्या पायपिंगसाठी लागणार आहेत. हे असे आपण इथं 4 पट्ट्या काढलेल्या आहेत. आता आपण याला एकमेकाला जोडून घेतलेलं आहे. आणि इथं आता आपण गळ्याचे हे जे पट्टी जे आहे ते आपण एक साईड फोल्ड करून शिलाई मारून घेत आहोत. माझ्याच्याने थोडासा व्हिडिओ फोन आल्यामुळं स्किप झाला आहे, जे की आपण एकमेकाला पट्टी जोडलं ते दाखवायचं राहिलेलं आहे. हे अशी आपली पट्टी व्यवस्थित जोडून झालेली आहे. आणि आता इथं आपण गळ्याचा पार्ट आता पट्टी जोडणार आहोत, जे की आपण गळ्याच्या पायपिंगसाठी तयार केली आहे. हे बघा आपण सरळ कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावर उलटी पट्टी ठेवलेली आहे. आणि इथं अशी आपण फोल्ड केलेली आहे गळ्याच्या समोर. आणि हुक लावतो ना आपण, त्याच साईडची डाव्या साईडचा भाग घ्यायचा, कारण आपल्याला सोपं जातं. आणि हे असं थोडं थोडं शिवण घेतलं ना, एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित येतं. कमी जास्त होत नाही आणि फिनिशिंग पण छान येते. एकदम आपण भररं सगळं शिवायला असं म्हटलं ना, तर ते कुठंतरी कमी जास्त होते कपडा आणि फिनिशिंग म्हणावं तेवढी येत नाही. असं व्यवस्थितच शिवलं ना तर लवकर फिनिशिंग शिकू शकतं कोणी पण. हे अशी पूर्ण आपली गळ्याची पट्टी जोडून झाली आहे. उरलेली पट्टी कट करून आपण इथेही फोल्ड केलेलं आहे आणि झाली. आता हे बघा आपली पूर्ण गळ्याची पट्टी जोडून झालेली आहे. आता इथं आपण गळ्याची पट्टी आता फोल्ड करून पायपिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. हे बघा आता आपली पायपिंग एकदम चांगल्या प्रकारे अशी यायची. आणि मागून जे आपण हात देतो ते सपोर्टिंगसाठी हे असं छानपैकी इथं आपली पायपिंग होत आहे. ही पद्धत खूपच सोपी आहे एकदम. म्हणजे कोणीही शिकू शकतं, कुणाला पण बघितलं तर येऊ शकते, इतकी सोपी पद्धत आहे. ही पट्टी जेव्हा आपण जॉईंट करतो तेव्हा ती पट्टी वरूनच जोडली पाहिजे. कोणी उलटाही कपडा ठेवून पट्टी
पायपिंग वगैरे करतं, पण मला तरी हीच पद्धत सोपी वाटते आणि हीच सोपी आहे खरं तर. कारण आपल्याला दिसते पायपिंग छोटी यायली का मोठी यायली. आपण उलटं करतो तेव्हा आपल्याला पायपिंग कशी येते हे कळत नाही लवकर. ते जास्त प्रॅक्टिस झाल्यावर लगेच कळून येतं, पण नवीन बायकांना तरी ही सोपी आहे. की पायपिंगवरून दिसते आपल्याला की छोटी मोठी होती का परफेक्ट येते. तर इथं आपण लगेच जे आपले बटन आहे ते करून घेणार आहोत. असे सोप्या प्रकारचे आपले हे आय बटन तयार होत आहेत. आणि इथं आपण कपडा डबल पट्टी वापरली त्याच्यामुळं हे कधी फाटत पण नाही आणि हुका अडकून असं इरर पण होत नाही कपडा, कारण आपण इथं डबल कपडा वापरलेला आहे. तर पट्टी जाड असली ना की परफेक्ट राहते. हे बघा आपली पायपिंग कशी छान आलेली आहे, एकदम परफेक्ट अशी. आणि इथं आता आपण लगेच स्लीव्ज जॉईन करत आहोत. स्लीव्ज जॉईन करताना समोरचा पार्ट खोल बघायचा बाहीचा आणि समोरून जोडायचा. खोल भाग हा बाहीचा समोर आला पाहिजे आणि सरळ कपड्यावर इथं पण बाही उलटी ठेवायची, त्यामुळं कधीही उलटं सोयीशा होणारच नाही. हे बघा अशी आपली एकदम छान प्रकारे स्लीव्ज जोडून झालेली आहे. हे बघा आपण इथं आता डबल शिलाई घेत आहोत. स्लीव्जला पण आपण डबल शिलाई घेतो. प्रत्येक ठिकाणी शक्यतो डबलच शिलाई घेतलेली चांगली, ब्लाऊज कधीही खराब होत नाही. इथं आपण फिटिंगची पण शिलाई घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे बघा एक साईड पूर्ण तुम्हाला तयार झालेली दाखवते आणि दुसरी साईड पण दाखवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. नवनवीन आपल्या चॅनलवर शिकण्यासाठी भरपूर काही व्हिडिओ येतील. हे बघा आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे एकदम. आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.